गुड मॉर्निंग पेंच. नमस्कार. आपली धरोहर या ब्लॉगमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. मी आपला मित्र सुदर्शन. आज आपण आलेले आहोत मध्य प्रदेश येथील पेंच या अभयारण्यात आणि हे ऑलिव्ह रिसॉर्ट आहे. या ऑलिव्ह रिसॉर्टमध्ये आज आम्ही स्टे केलेला आहे. आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत. आपण बघू शकता हा संपूर्ण रिसॉर्ट जवळपास 300 लोकांच्या राहण्याची सुविधा आहे. इथे विलाज आहेत, रिसॉर्ट आहे, ॲम्युजमेंट पार्क आहे, इथे कॉन्फरन्स हॉल आहे, स्विमिंग हॉल आहे, स्विमिंग पूल आहे आणि हे आहे रिसेप्शन. आज आम्ही टायगर बघायला जाणार आहोत. या ऑलिव्ह रिसॉर्टमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि आज आम्ही इथे स्टे केलेला आहे. तर रात्री मॉर्निंगला मी वॉक करायला आलेलो आहे. हे रिसेप्शन आहे आणि 202 इथे आमचा विलाज आहे. थोडा कॉस्टली आहे पण बेटर. आणि ही गार्ड मंडळी पेंच इथे प्रवेश करण्यासाठी हा ऑलिव्ह रिसॉर्टचा फ्रंट भाग आहे आणि इथून आम्हाला जायचं आहे टायगर बघायला. मी मॉर्निंग वॉकला आलेलो आहे आणि मित्रांनो हा जंगल आणि अगदी जवळच आत्ताच इथून टायगर गेलेला आहे. मला दिसला नाही. एक मोटर बाईकवाल्याने सांगितलं इथे नेहमीच सकाळी मॉर्निंगला वनराज आपली सायटिंग करतो. ज्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये करांडला अभयारण्य आहे मित्रांनो, त्याचप्रमाणे ताडोब्यात जसं चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमधील हा पेंच अभयारण्य आणि हे सुंदरसं निसर्गरम्य वातावरण. आणि या निसर्गरम्य वातावरणात मी आपला मित्र सुदर्शन आपली धरोहरमध्ये हा सुंदर असं दृश्य, सकाळचं मनोरम दृश्य आपण पाहत आहोत, उपभोगत आहोत. ऑलिव्ह रिसॉर्ट अँड विलाजमध्ये रात्रीचा मी होमस्टे केलेला आहे. सुंदर असं रिसॉर्ट आहे आणि थोडा कॉस्टली आहे पण छान आहे. मला आवडलं. तुम्ही पण इथे स्टे करू शकता. आणि हे आहे पेंचचा एंट्री गेट, जिथे आपण आता पायी चाललेलो आहोत. टायगर वर बसलेला दिसतो आहे पण तो खराखुरा नाही आहे. आणि इथे मॉर्निंगला टायगरची सायटिंग होतो असं मी ऐकलेलं आहे, म्हणून मी एकटाच कॅमेरा घेऊन आलेलो आहे. पायी आहे. सगळे माझी मित्र झोपलेली आहेत रिसॉर्टमध्ये फुल AC चिल करून. पण मी अगदी दबक्या आवाजात. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत मित्रांनो. हा आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. नंतर आम्ही ब्रेकफास्ट करून आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि संपूर्ण जंगल एक्सप्लोर करणार आहे. रेनी सीझन असल्यामुळे कदाचित टायगर दिसेल की नाही, पण हा टायगरनी आपल्याला या टायगरनी दर्शन दिलं आहे बघा.
वा सुंदर असा हा पेंच अभयारण्याचा हा गेट, हा एंट्री गेट आणि त्याच्या शेजारी आम्ही स्टे केलेला ऑलिव्ह रिसॉर्ट. सुंदर असं मनोरम हे दृश्य आपण बघू शकतो. आपल्या धरोहर सेव्ह टायगर, सेव्ह नेचर अँड सेव्ह ॲनिमल्स ॲज वेल ह्युमन बीइंग. बघा, हा व्हिडिओ जरा लंबा होता है. पेंच व्याघ्र प्रकल्प. हे तपासणी नाका आहे आणि इथून आता जंगल सफारी सुरू होते आहे.